रामकृष्ण हरी बॉयज. प्रत्येक गोष्ट आपल्याला आयुष्यात काही ना काहीतरी शिकवून जातेच, काही ना काहीतरी शिकवत असते. मग ती चांगली असो किंवा वाईट असो, फक्त शिकण्याचा जर पर्स्पेक्टिव्ह आपल्याकडे असला तर मग झालं काम. तर असंच आज तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, आपण जस्ट एक 7-8 दिवसापूर्वी 92 डेजचं चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. ते चॅलेंज कंप्लीट करताना किंवा झाल्यानंतर ज्या गोष्टी मला कळाल्या की एक चॅलेंज किंवा एक एक गोष्ट एकदा ठरवली की ती कंप्लीट करणं आणि त्या मागचं जो सेन्स ऑफ अचिव्हमेंट आहे ते ते भेटल्यानंतरचं जे सुख आहे ते, किंवा एक सेन्स जो असतो आपल्याकडं की काहीतरी काहीतरी केलेलं आहे आपण, तो सेन्स, त्या सेन्सबद्दल आणि या 92 डेजचं चॅलेंज करत असताना शिकायला मिळालेल्या गोष्टी याबद्दल आज आपण बोलणार आहे. थोडंसं तुम्हाला सांगणार आहे आणि मी पण थोडंसं हा व्हिडिओ पुन्हा बघून परत मोटिवेट होईन. मोटिवेट तर आहेच, अजून थोडंसं मोटिवेशन त्यातनं घेऊ आपण, म्हणजे मी घेईनच. तर चला चालू करूयात. तर येस, सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्यासाठी त्याच गोष्टी हार्ड आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत. जर एखादी गोष्ट आपल्याला करायचीच आहे ना, तर आपण त्यासाठी मार्ग शोधणार 100%. कसा पण मार्ग शोधणारच. तसंच 92 डेजचं चॅलेंज किंवा ते रुटीन करत असताना मला असं नाही की सगळे दिवस सारखे होते किंवा सगळे दिवस उठून तेच रुटीन होतं. काही दिवस असे होते की ज्या दिवशी पॉसिबलच नव्हतं. ज्या दिवशी कधी कधी रात्री गावावरून 10 वाजता माघारी येणं आणि त्यानंतर जिमला जाणं पॉसिबलच नव्हतं, पण तरी पण मी ते केलं. मग ते सांगायचं, जर एखादी गोष्ट आपल्याला आवडते ना, तर आपण त्यासाठी मार्ग शोधूच. आपल्यासाठी त्याच गोष्टी हार्ड आहेत, त्या आपल्याला गोष्टी ज्या करू वाटत नाही आहेत ना, त्या आपल्याला आवडतच नाही आहेत. ज्या गोष्टी काढण्यासाठी आपण वेळ शोधतोय ना, वेळ काढतोय ना, त्या गोष्टी आपल्याला आवडतच नाही आहेत. आपल्याला त्याच गोष्टी आवडतात ज्यासाठी वेळ निघतोय, त्यासाठी आपण वेळ बघतच नाही आहे. ही करायची आहे तर करायची. हेच पहिली गोष्ट हीच आहे, त्याच गोष्टी आपल्यासाठी हार्ड आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत. ज्या करायच्या आहेत त्या तर हार्ड कधीच नाही आहेत, त्यासाठी आपण वेळ मार्ग शोधूच. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सीबद्दल शिकायला मिळालं की पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी काय आहे. म्हणजे ते उगाच म्हणत नाहीत की कन्सिस्टन्सी इज द रिअल पॉवर आणि हे आणि ते बरंच काय काय कन्सिस्टन्सीबद्दल बोललं जातं की तुमच्याकडे टॅलेंट आहे का नाही माहीत नाही, पण तुम्ही जर ऑब्सेस्ड आहे त्या गोष्टीबद्दल, तुमच्याकडे जर ती गोष्ट करण्याची कन्सिस्टन्सी आहे, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकताय ऑन रेग्युलर बेसिस. सर्कमस्टान्सेस कसे पण असू द्यात, तर त्यात ताकद आहे, त्यात पॉवर आहे. आणि ती पॉवर मला अनुभवायला मिळाली त्या 92 डेजमध्ये. ही कन्सिस्टन्सी तुम्हाला माहीत नाही फिजिकली किती चेंज केलं, पण मेंटली जबरदस्त इम्पॅक्ट आहे. की कन्सिस्टन्सीचा खूप मोठा रोल आहे कोणत्या पण गोष्टीत. एखादी गोष्ट, अभ्यास असू दे, ती जिम असू दे, किंवा स्वतःचं एक मेंटल हेल्थ जपणं असू दे, कन्सिस्टन्सी मॅटर्स. कन्सिस्टन्सीबद्दल शिकायला मिळालं. इथून पुढं मी आणि आपण सगळ्यांनी कन्सिस्टन्सीला कधीच अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. मी तर करणारच नाही, कारण मला तर चांगला अनुभव आलेला आहे की कन्सिस्टन्सीशिवाय कुठलीच गोष्ट अचीव करणं निव्वळ येडापण आहे. त्याच्यामुळं कन्सिस्टन्सी ही दुसरी गोष्ट. त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात भारी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लो मॉर्निंग्स. बापरे, हे बघा, हे असं मी कधी लहान असताना गावाकडं बघितलं असेल. त्यानंतर मधल्या वेळेत निवांत उठणं, निवांत झोपणं, त्यामुळं हे मी खूप मिस केले स्लो मॉर्निंग्स. एक गोष्ट लक्षात आली की जितकी मॉर्निंग स्लो तितका दिवस भारी. जितकी तुमची मॉर्निंग स्लो आहे ना, उठून तुम्ही जितकं रिलॅक्स आहेत ना सकाळी सकाळी, तितका तुमचा दिवस भारी जाणार आहे. तुम्ही ट्राय करा कधीतरी 1-2 दिवस सकाळी लवकर उठून एक सनराईजचा थोडासा फील घ्या की कसं वाटतंय काय. सूर्य फक्त उगताना बघा, निवांत त्याच्याकडे बघत बसा आणि तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट कळेल की स्लो मॉर्निंग्ज इज इक्वल टू परफेक्ट डे, असं का म्हणतात ते. त्याच्यामुळं स्लो मॉर्निंग अनुभवायचा इथून पुढं तर मी चान्स मिस करणार नाही. काय उठून काहीच करायचं नाही, काही करू नका,
चालू नका, पळू नका, योगा नाही, काय करू नका. फक्त उठा आणि हे बघा, खूप भारी. त्यामुळं स्लो मॉर्निंग्स आर द बेस्ट एक गोष्ट. आणि त्यानंतर एक वाचनात माझ्या एक गोष्ट आलेली आत्ता मध्यंतरी, की दोन लोक एकमेकांशी बोलत असतात. दोन लोक एकमेकांशी बोलत असतात. दोन माणसं एकमेकांशी बोलत असतात. दोन माणसं राहू द्या, एक एक्झाम्पलच घेऊ आपण. नवरा बायको एकमेकांशी बोलत असतात आणि नवरा बायकोला म्हणतो की तू माझी काळजी घेशील का. तर बायको हुशार असते. बायको म्हणते की नाही. बायको म्हणते की बायको त्याला सांगते की तुम्ही माझी किंवा मी तुमची काळजी घ्यायची गरज नाही. आपण एक काम करू, आपण ना स्वतःची काळजी घेऊ दुसऱ्यासाठी. वा, म्हणजे ती त्याला काय म्हणते की विल यू प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ फॉर मी अँड आय विल टेक केअर ऑफ माय सेल्फ फॉर यू. बापरे, वा. काय, मला माहित नाही कोणाचा विचार आहे हा, पण ज्याचा कोणाचा विचार आहे खतरनाक. तसंच आहे स्वतःची काळजी. आपण जर स्वतःची काळजी घेतली ना तर त्याचा फायदा आपल्याला तर आहेच, पण आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांना आहे. कारण पूर्ण एन्व्हायरमेंट चेंज होऊन जाते. जर तुम्ही स्वतःची काळजी घेत असाल ना, घेतली तर पाहिजे. स्वतःची काळजी म्हणजे इतकं सेल्फ ऑब्सेस नाही, पण घेतली पाहिजे. स्वतःची काळजी 100% असली पाहिजे. तुमच्या आसपासचं एन्व्हायरमेंट तुम्ही बघाल 100% बदलून जातं, 100%. त्याच्यामुळं विल यू प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ फॉर अदर्स. येस, मी तर माझी काळजी घेईन माझ्यासाठी पण आणि माझ्या आसपासच्या लोकांसाठी इथून पुढं. त्याच्यामुळं तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आसपासच्या लोकांसाठी. कारण स्वतःसाठी करायचं म्हटल्यावर आपण खूप काय केलं असतं आत्तापर्यंत, पण ते काय आपल्याकडून होत नाही. त्याच्यामुळं मग इतरांसाठी आपण करू शकतो. ते आपले ह्युमन्सला थ्राईव्ह करतं की कुणाच्या तरी कामाला आपण आलो आहे. ही एक गोष्ट आपल्या माणसाला कायम थ्राईव्ह करत राहते. त्याच्यामुळे येस, असाच या 4-5 गोष्टी ज्या मला तुमच्याशी बोलायच्या होत्या, पण वेळ येत नव्हती. आता आली ती वेळ. चला मग लवकरच करूयात नवीन चॅलेंज चालू, एखादं अतिशय असा खूपच प्रश्नांचा लोट आता आलेला आहे की कधी चालू करतोय. तर करूयात लवकरच काहीतरी 100% चालू. चला मग, काळजी घ्या तोपर्यंत. मिलते हैं फिर जल्दी ही, नए दिन नए उम्मीद के साथ. तब तक के लिए राम कृष्ण हरी. स्टे स्ट्रांग.